आपण काय करतो, नेहमी भूतकाळाला धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. ज्यांनी आपल्याला वेळेत साथ दिली नाही त्यांचा विचार आपण करत बसतो. मनात खूप प्रश्न चालू असतात. त्यांनी आपल्याबरोबर असे का केलं असेल, हे का असं बोललं असेल, ते का तसे बोलले असतील, असा विचार आपण करत बसतो. पण एक खरं सांगू का, जे व्हायचं आहे ते होऊन गेलं. जे गमावलं ते परत मिळत नसतं. आणि नातं असो किंवा मग एखाद्या वेळ असो, एखादा क्षण असो, कसं आहे, काचेच्या भांड्यासारखं असतं. नातं तुटलं तर ते पहिल्यासारखं होत नाही आणि गेलेला क्षण, वेळ परत येत नाही. त्या गोष्टींना धरून बसण्यात काही अर्थच नसतो. अशा गोष्टींना जर आपण धरून बसलो तर त्यामुळे आपलं वर्तमान नक्कीच खराब होतो. जीवन पुढे सरकत असतं, आपल्यालाही पुढे सरकावं लागतं. कारण ज्या गोष्टी हरवल्यात त्याच्यामुळेच आज आपण अधिक मजबूत आणि जाणकार झालेलो असतो. कारण अनुभवातूनच आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. म्हणून तर म्हणतात बघा, भूतकाळाला सलाम करा, आठवणी जपा, पण त्याच्यात अजिबात अडकून राहू नका. कारण जे व्हायचे ते होऊन गेले आणि जे होतंय त्याला स्वीकारायचं असतं. या सगळ्या गोष्टींचा अनुभव आल्यानंतर काही माणसं एकांतात जातात, म्हणजे डिप्रेशन. म्हणायचं झालं थोडक्यात तर डिप्रेशनच. जी माणसं कधी कोणाला दुखवत नाहीत ती ओव्हर थिंकिंग करत असतात, म्हणजेच त्यांनी वेदना जवळून पाहिलेल्या असतात. म्हणून ते स्वतःच्या आधी इतरांचा विचार करतात आणि त्यांच्या मनाला फक्त इतरांचे मन जपायची सवय लागलेली असते. पण अशा माणसांना नेहमीनं निराशाच भेटते. ते इतरांची मन जपता जपता स्वतःलाच हरवून बसतात आणि नंतर जेव्हा त्यांना समजतं ना, आपण इतरांना समजून दमलोय, तेव्हा त्यांना एकांत आवडू लागतो. नंतर ते एकांतात रमायला लागतात, म्हणजे स्वतःतच खुश राहायला लागतात. नंतर त्यांना इतरांचंच आपल्या आसपास असणंही आवडत नाही. तर ही त्या व्यक्तीची चूक नसते, कारण वेळेने आणि अनुभवाने त्यांना भरपूर काही शिकवलेलं असतं. नमस्कार ताईंनो, मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता मी इथे कारल्याची भाजी बनवत आहे आणि मी ना कारल्याची भाजी थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवते. तर सुरुवातीला कारले स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, त्यानंतर त्याच्यानं अशा बारीक बारीक चकत्या करून घेतल्या आणि त्या सगळ्या चकत्या आपल्याला डीप फ्राय करून घ्यायच्यात, एकदम खरपूस तळून घ्यायच्या. आणि इथे बघू शकता मस्तपैकी चमचमीत शेवग्याची भाजी झालेली आहे. आणि आज ना जरा मी झणझणीत देखील बनवले, एकदम नॉनव्हेजलाही बघा मागे टाकेन अशी ही भाजी बनते. नक्की करून पाहता येईल अशा पद्धतीने. तर आता इथे बघू शकता कारल्याची भाजी बनवताना सगळं कारलं सुरुवातीला डीप फ्राय करून घ्यायचं, नंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी लाल तिखट वरतून टाकायची. नंतर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. सगळ्या चकत्यांना बघा लाल तिखट आणि मीठ लागलं पाहिजे ना. इथे भाजी बनवली मी शेवग्याची आणि इतकी मस्त दिसायला एवढी भारी दिसते. आणि इथे भाजी आणि सोबतच आता हे जे कारले वगैरे आहेत ना, हे पण फ्राय करून घेतलेत. आणि मी असेच नेहमी बनवते, खूप छान लागते. करून सांगते व्यवस्थित लागते की नाही. अजिबात कडू नाही झालं, इतकं मस्त लागायला ना, अजिबात कडू नाही झालं. असं वाटतं मी कारलं खातच नाहीये. तर अशा पद्धतीने ताईंनो तुम्ही पण नक्की बनवून पहा, खूप छान बनतं. ते सगळं आता पटकन चपात्या करून घेत. तर आज काय झालं माहितीये, आरू मला म्हणत होता, मम्मी तू सकाळचा ब्लॉग कवा शूट करत नाहीये, जसं पहिले तू बनवत होती. सकाळी मी उठल्यावर माझं आवरायचं वगैरे ते सगळं दाखवत होते. तर मी म्हणलं हो बरोबर आहे पिल्लू, पण सकाळी एवढी धावपळ असते की मला ब्लॉग शूट करायचंच लक्षात राहत नाही. कारण बघा ना, घरातलं सगळं आवरायचं सकाळी सकाळी, त्यानंतर मुलांचा टिफिन बनवायचा, शाळेत पाठवायचं, यामध्ये सकाळीचा जे अर्ली मॉर्निंगचा टाईम आहे ना ते निघून जातो. आणि नंतर मग माझं जे सकाळचं स्वयंपाकाचं वगैरे रुटीन असतं तेच दाखवणं पॉसिबल होतं. पण लवकरच नाही माझं अर्ली मॉर्निंगचं रुटीन पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. थोडं थोडं आता व्हिडिओ टाकायचा परत प्रयत्न करत आहे. तशा पद्धतीने मग ब्लॉग वगैरे पहिल्यासारखेच टाकायला सुरुवात करेन ताईंनो. तर इथे बघू शकता आरू देखील ना माझे ब्लॉग बघतो आणि त्याला पण खूप आवडतात. आमच्या घरात सगळेच जण बघतात बघा. तर म्हणून आयुष विचारत होता की मम्मा मला पण दाखवत जा, कारण त्याला व्हिडिओमध्ये यायला खूप आवडतं. असं म्हणलं नेक्स्ट टाईम तेही ब्लॉग बनवू. तर आता तुम्ही इथे बघू शकता शेवग्याची भाजी मी बनवून घेतली होती, कारल्याची भाजी झाली आणि त्यानंतर ना किचनमधला थोडाफार मी पसारा सगळा आवरून घेतला. कारण मग थोडा पसारा आवरलं ना तर जागाही मोकळी होती आणि स्वयंपाक करायलाही मन लागतं. तर इथे बघू शकता आता सुरुवातीला ना मी पीठ थोडं चाळून घेत आहे. आणि मी काय करते माहिती आहे का, रेडीमेड जे पीठ असतं ना तेच घेऊन येते. आणि त्यामुळे काय होते, ते एवढं ठोकर येत आहे ना, तर व्यवस्थित चाळणीने चाळून वगैरे घ्यायला लागतं. कारण मग जर तसंच घेतलं ना तर मग चपात्या त्याच्या व्यवस्थित येत नाहीत. म्हणून मग चाळणीनं चाळून वगैरे घेतलं.
तर आता सगळा स्वयंपाक वगैरे माझा करून झाला. त्यानंतर आता आहोंसाठी मी ताट वगैरे वाढून घेत आहे. तर आज जेवणामध्ये काय काय आहे ते सांगते. तर सुरुवातीला मी बनवलेली आहे आज शेवग्याची भाजी, त्यानंतर मस्तपैकी कारलं बनवलं आहे. आणि अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवली ना ताईंनो, अजिबात कडू होत नाही. तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा, खूप छान लागते. तर सोबतच आहे आता मस्तपैकी कारल्याची भाजी. त्यानंतर थोडासा ना कांदा वगैरे मी अशा पद्धतीने चॉप वगैरे करून त्यांना देते. सलाडमध्ये जास्त काही नाही आहे, टोमॅटो कांदा वगैरे ते दिलेलं आहे. सोबतच मस्तपैकी चपात्या. तर असं आहे आजचं जेवण, लंच म्हणू. वाढले हे बघा. तर चला आता ह्याला नेऊन देते. कसा झाला स्वयंपाक? शेवग्याची भाजी कशी झाली? मस्त झाली. ठीक आहे, करा जेवण. मी बाकीच्या चपात्या राहिलेला करून घेते. तुला पण करू? बरं. मी आता शिव जेवण करत आहे पप्पा सोबत. चला मी बाकीच्या चपात्या करून घेते. तर आधीला त्यांना पाणी देते, नंतर मग बाकीच्या चपात्या राहिलेला करून घेते. सकाळी सकाळी थोडीशी धावपळ होतेच. आणि शिवला ना मी यांच्यापाशी बसवलंय, जेवण वगैरे करत आहे तो. नंतर मग माझं जेव्हा हे किचनचं सगळं आवरण काम, त्यानंतर पिलूला मी माझ्या हाताने जेवू घालेन. चला आता ह्याला पाणी नेऊन देते. सगळं स्वयंपाक वगैरे करून झाला आणि ह्यांचा टिफिन पण मी इथे बघू शकता पॅक केलाय. तर चला आता त्यांना नेऊन देते. आणि नंतर ना मला किचनमध्ये खूप सारं पसारा आवरायचं आहे आज. तर बघू किती काम होतं ते बघू शकता. ही आहे शेवग्याची भाजी. तर ही पातळ आहे म्हणून थोडं कमी टाकलेली आहे. ही आहे कारल्याची भाजी आणि ते चपात्या. पॅक झाला. अहो टिफिन. तर आता मी आलेली आहे किचनमध्ये. आणि किचनमध्ये बघू शकता तुम्ही ताईंनो, भरपूर पसारा वगैरे पडलेला आहे. तर आत्ताच ह्यांनी कामाला वगैरे गेले, त्यांना टिफिन वगैरे दिला. आणि ह्यांनी कामाला गेले ना मग मी माझं किचनचं निवांत काम करत असते. कारण मग ह्यांनी असतात ना तोपर्यंत तसं तर सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या हाताने घेतात, जसं की चष्मा झालं, रुमाल झालं, मोबाईल झालं. पण कधी कधी काय होतं, त्यांना लक्ष राहत नाही, विसरतात. म्हणून मग मला लक्ष करून द्यावं लागतं. अहो हे घेतलं का, रुमाल घेतला का, चष्मा घेतला का. नाहीतर मग काय करतात, असेच निघून जातात आणि मग रिटर्न वापस येऊन घेतात, मी नाही लक्ष करून दिलं तर. म्हणून मग तोपर्यंत ना, जोपर्यंत त्यांचं आवरत नाहीत सगळं, तोपर्यंत मी तिथेच थांबते. असो आता मी आलेली आहे किचनमध्ये. आणि आल्या अगोदरनं हे सगळं भांड्याचा राडा मी आवरून घेतला. आणि जे काही भांड्यामधलं खरकटं वगैरे होतं ना ते सर्व काढून घेतलं, बाहेर टाकून आले. आणि नंतर आता भांडे घासायला सुरुवात केली. तर पिल्लूनं मस्तपैकी शिव जे आहे ना ते छानपैकी टी व्ही वगैरे बघत बसलेला आहे. पहिले काय करायचं बघा, पिल्लूनं रडायचा, मला काम करू नये द्यायचा, म्हणजे मोबाईल दिला तरच शांत बसायचं. पण आत्ता तसं नाही आहे, तो खूप छान राहतो आता. म्हणजे बघा ना, आता मोबाईल वगैरे नाही दिला ना तरी पण तो छान खेळतो. कारण मोबाईल बघण्याची त्याची सवय मी पूर्णपणे मोडून टाकली. हां, थोड्याफार वेळ बघतोच, म्हणजे जसं की अर्धा पाऊण तास वगैरे दिवसातून तेवढाच बघतो नॉर्मली. नाही तर आता पूर्णपणे बंद केले मोबाईल वगैरे पाहणं. आणि त्यामुळं ना एक छान सवय त्याला लागली आहे. ती म्हणजे बघा, मी त्याच्यासाठी ना ड्रॉइंगची वही आणि नॉर्मल वही आणली. आणि आरूची पेन्सिल शॉर्पनर ते सगळं तर घरी असतंच. तर मग त्याला ना थोड्या वेळ मी घेऊन बसायची, असं ABCD वगैरे लिहून द्यायची. किंवा मग टी व्हीवर सुद्धा मी ABCD आणि 1 2 लावते. त्याला बघायला कसलंही कार्टून विटून लावत नाही आहे सध्या तरी. तर तो ना बघून बघूनच शिकला आहे. म्हणायला पण पूर्ण ABCD म्हणायला शिकला, 1 2 म्हणायला शिकला. आणि लिहायला सुद्धा स्वतःच्या हाताने. म्हणजे जसं बघा मुलांना आपण सुरुवातीला स्टँडिंग लाईन, व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन अशी शिकवतो. पण त्याच्याबद्दल तसं अजिबात झालेलं नाही आहे. त्याला मी थोडंफार घेऊन बसायचे ना, त्यामुळे मग त्याला आपल्या हातानंच स्वतःच्याच मनानं तो ABCD वगैरे काढायला लागला आहे. इवन जर मी त्याला मोबाईल जरी दिला ना, त्यामध्ये एक असं ॲप घेतले, तर त्यामध्ये काय करतो तो ड्रॉ करतो. म्हणजे A वगैरे असं लिहितो, ABCD असं पूर्ण झेडपर्यंत लिहितो.
तर त्याला खूप छान आता ABCD वगैरे यायला लागली आणि हे सगळं मोबाईल बंद केल्यामुळे झाले. आणि खरंच बरं का, जास्त मोबाईल बघितला बघा असं म्हणतात ना, मुलांचे डोळे वगैरे खराब होतात. तर त्यामुळे मग असं काही दिलं ना, वही पेन्सिल हा खराब करतो तो. खूप 2-3 वह्या त्यानं खराब केल्या असो, पण तो त्यामधून लिहायला पण शिकला. आता तो जेव्हा म्हणजे किंडरगार्टनमध्ये किंवा मग ज्युनियर KGमध्ये जाईन, तेव्हा त्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकवायला लागणार नाहीत. हे सगळं त्याला येईल. ABCD 1 2 झालं, सर्व येईल. स्वतःच्या मनानंच तो लिहायला शिकला आहे आणि मला खरंच खूप छान वाटते. म्हणून मी तुमच्यासोबत सांगितलं, म्हणजे तुमच्यासोबत हे शेअर केलं की पिल्लू छानपैकी आता अभ्यास वगैरे करतो म्हणून. आणि खूप हुशार पण झाला आहे, म्हणजे बिलकुल तंग करत नाही, काय नाही, खेळतो वगैरे मस्त. हां, थोडंफार तर मुलं मस्ती करतात आणि मस्तीच नाही केली तर मग ती मुलं कसली, नाही का. तर मग थोडाफार मस्ती पण करतो, पण जास्त तंग नाही करत. असो, आता पिल्लू तिकडं मस्त बसलाय, खेळत आहे. आणि तोपर्यंत माझी इथं अर्धवट भांडी वगैरे घासून पण झाली आहेत. आणि आज ना मला थोडं एक्स्ट्रा काम काढायचं आहे. म्हणजे जसं की मी गावाला गेले होते आणि आल्याच्या नंतर बघा किचनमध्ये भरपूर पसारा वगैरे झाला होता. मी माझ्या बहिणीकडे गेले होते पुण्याला आणि तिथे मी 8 दिवस होते. त्यानंतर मग मी परभणीला गेले आईपाशी. आईकडेही मी म्हणजे 8 दिवस राहिले आणि आल्याच्या नंतरनं घराची पूर्ण अवस्था बिघडलेली आहे. तर थोडं थोडं करून मी क्लीन वगैरे करतच आहे. जसं की ट्रॉल्या वगैरे मी क्लीन केल्या होत्या आल्या अगोदर आधी, कारण जेवणासाठी सगळं भांडी वगैरे लागतात ना बघा, त्यामुळे. पण हा जो शेल्फ आहे ना, तो क्लीन करायचा राहिला, तर आज मी तेही क्लीन करणार आहे. सुरुवातीला आपलं जे डेलीचं काम असतं ते करणं गरजेचं असतं, म्हणून मग ते आधी करून घेत आहे. तर इथे बघू शकता विंडोपाशी पण थोडंसं घाण वगैरे झालेलं, तेलकट डाग वगैरे उडले होते. तर त्यामुळे मग थोडंसं घासून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. गॅससुद्धा मी घासून स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यानंतर जस्ट साईडच्या स्टाईल आहेत ना बघा, तिथं पण सारखं घाण होतंच आणि त्यामुळे मग ते पण स्वच्छ पाण्याने घासून नंतर पाण्याने स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत. तर चला आता मी हे सगळं काम वगैरे करून घेते. तर सुरुवातीला ना किचनमधलं मी आवरून घेतलं सर्व, जसं की भांडे वगैरे घासून घेतले, त्यानंतर किचन वगैरे क्लीन केलं आणि आता मी हे शेल्फ वगैरे क्लीन करायला घेतलेलं आहे. मला काय वाटतं बघा, जर सगळा पसारा एकदाच पसरवला ना, तर मग आपल्याला ते बघूनच कंटाळा येतो, म्हणून थोडं थोडं करून मी काम करत असते. त्यामुळे मला थोडंसं इझी वाटतं काम वगैरे करायला म्हणून. तरी ते बघू शकता मी गावाकडे गेल्याच्या नंतर किचनच्या शेल्फची अशी अवस्था झालेली आहे, पूर्णपणे धुळीनं माखवून गेला आहे. तर आता हे मला आधी क्लीन करून घ्यायचं आहे. ते सर्व डबे वगैरे मी काढून घेतले, जे प्लास्टिकचे जे कंटेनर आहेत ना, ते सुरुवातीला त्यामधलं सर्व सामान वगैरे मी काढून घेतलं दुसऱ्या भांड्यांमध्ये आणि थोडंसंच वाचलेलं होतं, मग ते सगळं काढलं आणि नवीन सामान मग मी आता किराणा वगैरे भरलेला आहे ते सामान यामध्ये भरून ठेवेल. सुरुवातीला ना जे काही कंटेनर वगैरे होते ना, प्लास्टिकचे डबे वगैरे, ते सर्व घेतले, स्वच्छ घासून वगैरे घेणार आहे आणि 2 दिवस छान असे वाळू देणार आहे. कारण बघा सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळा चालू असलं ना, तर मग लवकर डबे वगैरे पण सुकत नाहीत. प्लस जर ते ओले असले आणि त्याच्यात थोडासा जरी ओलावा असला आणि तसंच जर आपण सामान वगैरे भरून ठेवलं ना, तर मग सर्व सामान देखील खराब होतं. त्यामध्ये बारीक बारीक असे किडे होतात बघा, किंवा मग पाखरासारखे असे त्याच्यामध्ये होतात कडधान्यामध्ये वगैरे. त्यामुळं काय करते, जे काही डबे वगैरे मी घासून घेतले ना, सुरुवातीला मी त्यामधलं सगळं पाणी वगैरे सुकू देते. नंतर फॅनच्या हवेखाली 2 दिवस छान असं एकदम छान सुकल्याच्या नंतरच त्यामध्ये सामान वगैरे भरून ठेवते. कारण मग तसं केलं ना, तर मग जे काही आपण सामान डाळी दुळी कडधान्य त्यामध्ये भरून ठेवणं ते खराब होणार नाही आणि त्याला ओलावासुद्धा लागणार नाही.
छान असं सर्व सामान चांगलं राहीन, प्लस त्यामध्ये किडे पाखरं वगैरे काहीच होणार नाही. तर चला, मी तर अशाच पद्धतीने करत असते. तर इथे बघू शकता आता सगळे कंटेनर वगैरे मी घासून घेत आहे. सोबतच जे आर्टिफिशियल प्लांट्स होते किचनमध्ये डेकोरेशन वगैरेसाठी ठेवलेले, ते सर्वसुद्धा मी धुवून घेत आहे, कारण त्यावर पण खूप जास्त धूळ वगैरे लागलेली आहे म्हणून. तर आता किचनमधले सगळे जे डबे वगैरे होते ते मी घासून इथे खिडकीमध्ये सुकवायला ठेवले. त्यानंतर सर्व झाकणं वगैरे सुद्धा मी घासून स्वच्छ सुकवायला ठेवलेले आहेत. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जो हा ग्लासचा शेल्फ आहे तो मी आता क्लीन वगैरे करायला घेत आहे. आणि खरं सांगू, मला आधी वाटलं की हे इझिली क्लीन होऊन जाईल 2 मिनिटात, पण असं अजिबात झालं नाही. कारण गॅस जवळच ते शेल्फ असल्यामुळे ना खूप तेलकट झालं होतं, म्हणजे एकदम चिटकले होते त्याच्यावर धूळ वगैरे. तर तेच ना क्लीन करायला मला जी ताराची घासणी आहे ना बघा, त्याने घासावं लागलं, तेव्हा कुठे मग ते व्यवस्थित क्लीन वगैरे झालं. कारण बघा, खालच्या स्टाईल वगैरे तर आपण नेहमी आणि दररोजच क्लीन करतो, पण हे शेल्फ जे आहे ना ते 15 दिवसातून किंवा मग महिन्यातून एकदा क्लीन वगैरे होतो. तसं तर महिन्यातून 2दा मी क्लीन करते, पण कधी कधी जेव्हा मी गावाकडे जाते तेव्हा एखाद्या वेळेस विसरताना मग त्यावेळेस उशिरा क्लीन करते. त्यामुळे मग हा शेल्फ ना एवढा घाण झाला होता. असो, आता मी स्वच्छ ओल्या कपड्याने ना पूर्ण ते ग्लास वगैरे पुसून घेत आहे. कारण आधी पाणी वगैरे टाकूनच क्लीन करणार होते, पण नंतर लक्षात आलं भांडे धुवून इथेच ठेवलेले आहेत आणि खाली वगैरे दुसरीकडे कुठं ठेवलं ना भांडे वगैरे, मग पिल्लू सगळी भांडे खेळायला घेतो. किती जरी खेळणी असली ना शिवला खेळायला, तरी पण त्याला ना वाट्यासोबत किंवा मग चमच्यांसोबत परातीसोबतच खेळायचं असतं, किंवा मग प्लेटा वगैरे खेळायला घेतो. म्हणून मग हे जे भांडे आहेत ना घासलेले ते मी काउंटर टॉपवरच ठेवते, कारण खाली ठेवलं की मग घरभर सगळी भांडेच होणार. आता जो शेल्फ आहे ना ते माझा क्लीन करून वगैरे झाला आहे आणि ओल्या कपड्यानं मी स्वच्छ पुसून वगैरे 2 ते 3 वेळेस पुसून मी घेतला. त्यानंतर शेल्फच्या खाली ज्या स्टाईल आहेत ना, जिथे मी भांड्याची घासणी वगैरे ठेवते, ते सुद्धा लगे हात मी क्लीन करून घेतलं, म्हणजे घासून वगैरे घेतलं. आणि जेव्हा जेव्हा मी भांडे वगैरे घासते ना त्यावेळेस मी हे नळ आवर्जून क्लीन करते. पहिल्यासारखे तर स्टीलचे नळं नाही आहेत, ब्लॅक कलरचे आहेत, त्यामुळं त्यावर असं जास्त घाण वगैरे झालेलं दिसत नाही. पण जे साबण वगैरे असते ना ती त्यावर लगेच उमटते आणि त्यामुळे मग ते बघायलाही घाण वाटतं. म्हणून मग काय करते, जेव्हा जेव्हा भांडे वगैरे घासणं होतात त्यावेळेस लगेच हा सिंकचा एरिया पूर्ण क्लीन करून घेते. नळंसुद्धा दररोज आणि नेहमी घासून स्वच्छ धुवून घेत असते. त्यामुळे मग कसलेही पाण्याचे किंवा मग साबणीचे वगैरे डाग त्यावर पडत नाही आणि आपलं किचन जे आहे ना नेहमी सुंदर आणि चकचकीत चमचमीत दिसतं. असो, तरी ते बघू शकता आता ही सिंक वगैरे पण मी घासून वगैरे घेत आहे. तर चला आता मी सगळी कामं वगैरे करून घेते.
माझं घरातलं सगळं आवरून वगैरे झालंय आणि पूर्ण किचन वगैरे मी क्लीन केलं. तर आत्ता वाजलेले सकाळचे 10. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच सगळ्यांनी काळजी घ्या. भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.